प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपण बघतोय सई आणि आदित्य दोघं आंधळी कोशिंबीर खेळत असतात। तेव्हा मुक्ताचे बाबा येतात आणि म्हणतात, आम्हाला घ्या ना तुमच्या दोघांमध्ये। मग आदित्य म्हणतो, म्हणजे आजू खेळेल का आपल्या सोबत? सई पण विचारते। तेव्हा आता हे गंमत करतात मुक्ताचे बाबा आणि म्हणतात, हो आपण आजूच्या डोळ्याला पट्टी बांधू, मग तोपर्यंत मी 2-4 लाडू खाऊन येईल। मग आता हे दोघं जण ठरवणार। तेवढ्यात माधवी ते तिकडनं ओरडतात, पुरू मी सगळं ऐकते बरं। आणि हे सगळे जण छान खेळत असतात घरामध्ये। तर पुढे आपण पाहतोय की या माधवी ताईंचे अचानक डोळे भरून येतात, कारण त्यांना सगळं आठवतं की मुक्ताला म्हणजे लेटर आलं होतं ना की ती आई होण्यास पात्र नाहीये वगैरे, आणि ते सगळं बघून एकदम त्यांना गहिवरून येतं। पुरू म्हणतात, काय ग माधवी, काय झालं तुला? असं अचानक का डोळे पाणावले तुझे? माधवीताई म्हणतात, काही नाही रे पुरू, अरे एक दिवस असा होता की मुक्ताचा ॲडॉप्शनचा फॉर्म रिजेक्ट झाला। किती आस होती रे तिला आई होण्याची, पण आता बघ ना पुरू, मुक्ताला सई मिळाली आहे, ती किती प्रेम करते ना आपल्या। पुरू म्हणतात, हो ग माधवी, अगदी खरं आहे तुझं, मुक्ताला लहान मुलं किती आवडतात हे आपल्या दोघांनाच माहिती आहे, त्यासाठीच तर तिने लग्न केलं ना सागरशी। आणि काय गंमत आहे नाही माधवी, आई या शब्दापासून सुरू झालेलं आपल्या मुक्ताचं नातं आयुष्यात किती नातं जोडत गेलं नाही तिच्यासोबत। माधवीताई म्हणतात, सगळी नाती अगदी उत्तमरित्या निभावली बरं का माझ्या मुक्ताने, आणि आता राहिलंय फक्त आदित्यचं नातं। तो जरा आहे लांब लांब मुक्तापासून, पण ते बाळ ना मनाने खूप चांगलं आहे, येईल तो मुक्ताच्या जवळ, आणि मुक्ता पण स्वतःच्या लेकरासारखा सांभाळ करेल त्याचा। आता पुरू म्हणतात, हो नक्कीच, हां थोडासा वेळ लागेल, काय ना तो इथे असला तरी तो सावनी सोबतच राहतो ना। माधवीताई म्हणतात, काय उपयोग आहे त्या बाईचा, आता कुठे टाकून गेली आहे कोणाच ठाऊक लेकराला, म्हणजे सावनी कुठे गेली असेल असा ते विचार करतात। आता तेवढ्यात आदित्य मुक्तालाच त्याची आई समजतो, तिला आंधळी कोशिंबीर खेळतोय ना तो, एकदम तो मुक्ताला हात लावतो आणि म्हणतो मम्मा, आणि मुक्ता एकदम भारावून जाते आणि आदित्य मुक्ताला बघून निघून जातो। आता मुक्ताला जरा वाईट वाटतं, पण त्यापेक्षा जास्ती सईला फार वाईट वाटतं बरं। सई म्हणते, काय ग मुक्ताई, आदित्य दादा असा का वागतो ग तुझ्यासोबत, तो रुसलाय का तुझ्यावर? मी नेहमी बघते तो तुझ्याशी बोलतच नाही। पण माधवीताई मात्र खूप छान बाजू सांभाळून घेतात, त्या म्हणतात, नाही ग सई मऊ, अगं आदित्य दादा नवीन आहे ना आपल्याकडे, थोडा लाजतोय तो, होईल काही दिवसांनी सगळं काही ठीक, तुझाच बघ बघ काय करतोय तो, तुम्ही नवीन गेम खेळा बरं तो। आता सई गेल्यानंतर माधवीताई म्हणतात, चला कॉफी करू का तुझ्यासाठी? मग आता मुक्ता म्हणते, आई आहे सगळ्यात ना तुझी कॉफी सगळ्यात बेस्ट। पुरू म्हणतात, अगं मला पण दे ना माधवी कॉफी। आता चिडतात या आणि म्हणतात, काय रे पुरू, आता तर तू चहा डोसलास, आता कॉफी डोसणार आहेस का? कॅफे करणार आहे की काय तू पोटाचा? माधवीताई गेल्यानंतर मुक्ता मात्र या पुरूंना जरा चिंतेत दिसतेय, पण ती चेहऱ्यावर स्माईल आणते तिच्या आई बाबासाठी। आता हा सीन जरा मजेशीर पण दाखवलाय आणि भारीच दाखवलं। मुक्ता तिच्या बाबाच्या खांद्यावर असं डोकं ठेवते। तर पुढे आपण पाहतोय सागर कसली तरी फाईल शोधत असतो आणि त्याला त्या मुक्ताचं ब्लाऊज दिसलंय, काही पण दाखवतात मालिकेमध्ये। तर आता ही मुक्ता येते आणि तो दचकतो, कारण त्याला आठवतं ना मुक्ता लाजली होती हे ब्लाऊजचं नॉट बांधताना, पण आता उगाचच काहीतरी आविर्भाव आणतो आणि म्हणतो, माझ्या फाईलला कोणी हात लावला, मला सापडत नाहीये। आता ही मुक्ता म्हणते, महत्वाची फाईल, असं लिहिलं होतं का सागर त्यावर? सागर म्हणतो, अहो डीलर्स कॉन्ट्रॅक्ट अशी लिहिलं होतं त्या फाईलवर, तुम्ही कशाला माझ्या फाईलला हात लावता, उगाच आवरावर करता, महत्वाची फाईल होती ना माझी, उगाचच बडबड करतोय। आता मुक्ता ती फाईल आणून देते त्याच्या हातात आणि म्हणते, हीच आहे का तुमची महत्वाची फाईल? मग सागर म्हणतो, हो हो हीच आहे। मुक्ता म्हणते, नाही महत्वाची असली तरी त्या फाईलला म्हणजे पाय आणि डोकं नसेल ना, म्हणजे ती स्वतःहून जाऊन नाही बसणार ना कपाटात, ती नाही डोकं वापरू शकत की अरे इच्छा चला जाऊन बसा कपाटात, इकडच्या तिकडच्या नाही, म्हणजे महत्वाच्या फाईली तुम्ही तिकडच्या कपाटात ठेवता ना, नाही काही हरकत नाहीये। या कपाटात मी 2 साड्या आणि महत्वाची फाईल, 2 साड्या आणि महत्वाची फाईल असं काही ठेवू का? सागर म्हणतो, काय मुक्ता सॉरी। मग मुक्ता म्हणते, हो का, पसारा केला त्यासाठी का? मग सागर म्हणतो, नाही हो सॉरी, मी जरा आवाज चढवला ना तुमच्यावर म्हणून। आता मुक्ता ते कपाट व्यवस्थित लावायला लागते, तेव्हा सागर विषय काढतो सावनीचा, म्हणजे स्वतःहूनच काढतो की मुक्ता तुम्ही बरोबर ओळखलत, म्हणजे ती जी मगाशी मुलगी होती ना ती म्हणजे शैला, तिने सांगितलं की ती लग्नासाठी आली आहे, ते सगळं मॅनेजमेंटसाठी, पण ते खोटं बोलला हो हर्षवर्धन, इतका नालायक माणूस मी कधीच पाहिला नाही। म्हणजे मला ना खरं तर सावनीशी बोलायची इच्छा नसते, पण तिला आपण खरंच सांगायला हवं नाही। तर मुक्ता म्हणते की हो आपण सावनीला हे सगळं सांगायला हवं, पण सागरच म्हणतो, नाही जाऊ द्या, तिची काळजी करायचं सोडून द्या, मला मान्य आहे ती आदित्यची आई आहे, या सगळ्याचा परिणाम आदित्यवर होणार आहे, पण तिला जर समजूनच घ्यायचं नसेल तर आपण डोकं आपटून फायदा नाही ना। राहिला प्रश्न आदित्यचा, त्यासाठी तुम्ही आहात, मी आहे, आपण सगळे काळजी घेऊ ना आदित्यची।
पण आता या सावनीने त्या शैलाला पुन्हा बोलवलंय आणि तिला विचारतीये की तुम्ही काय प्लॅनिंग केलंय नेमकं आमच्या लग्नाचं. पण ती शैला म्हणते की तुम्ही माझ्यावरती असा आळ घ्यायला नको होता. मग सावनी म्हणते सॉरी हो, माझ्या लक्षात नाही आलं. मग आता हर्षवर्धन पण म्हणतो हो खरंच सॉरी, तुम्ही या सगळ्याचा परिणाम आमच्या वेडिंगच्या प्लॅनिंगवर होऊ देऊ नका. मग सावनी म्हणते प्लीज सांगा ना काय नेमकं प्लॅनिंग केलंय तुम्ही, म्हणजे मला राहवतच नाही हो, नेमकं काय काय करणार आहात तुम्ही. आता ही फसली ना, हिला काही सांगता येईना काय प्लॅन केलंय. तेव्हा हर्षवर्धन मागून तिला खाणाखुणा करून सांगत असतो असं तसं. मग आता ती म्हणते हो छान प्लॅन केलंय आम्ही, आतापर्यंत कोणीच प्लॅन नसेल केलं असं केलंय, म्हणजे कॉकटेल पार्टी असेल वगैरे वगैरे. आता सावनीचं अचानक लक्ष जातं. ती म्हणते हो हे सगळं तुम्ही सांगताय पण हर्षवर्धनकडे पाहून का सांगताय तुम्ही. आता ती एकदम घाबरते. पण हर्षवर्धन म्हणतो अगं सावनी ॲक्च्युली मीच त्यांना सांगितलं ना असं प्लॅन करा तसं प्लॅन करा, त्यामुळे म्हणजे त्या जरा कन्फ्यूज झाल्या ना. म्हणजे ॲक्च्युली मला तुला सांगायचं नव्हतं गं, हे तुझ्यासाठी सरप्राईज आहे ना. पण ठीक आहे शैला मॅडम तुम्ही सुरू करा जे काही सांगितलं आहे तुम्ही ते प्लॅनिंग व्यवस्थित. आणि सावनी मॅडम स्वतःच तुम्हाला ओळखता म्हटल्यावर तुम्हाला भेटायला काही हरकत नाही आहे आमचं काम असल्यावर. सावनी म्हणते हो हो काही हरकत नाही आहे. असो या सावनीला मात्र हर्षवर्धनवर डाऊट आला आहे. आणि आता तो आदित्य आला इकडे या सागरकडे आणि म्हणतो मम्मा कुठे आहे पप्पा. मग तो म्हणतो की अगं अरे बाहेर गेली आहे तुझी मम्मा. मग हा विचारतो हर्ष अंकलकडे गेली आहे का, मी पण जाऊ का तिकडे. आता सागर म्हणतो नाही नाही तू तिकडे जायची काही गरज नाही, तिचं असेल काही महत्त्वाचं काम, तू इथेच थांब. आदित्य त्या मुक्ताकडे बघतो आणि तिथून निघून जातो. आता सागर मागे वळणार तेवढ्यात त्याचं डोकं जोरात मुक्ताच्या डोक्याला लागतं आणि खूप जोरात लागतं. आता तो सॉरी सॉरी म्हणतो आणि तिथून निघून जात असतो. मुक्ता म्हणते थांबा थांबा जरा इकडे या बरं. आता सागर जरा घाबरतो आणि म्हणतो काय असं का बोलताय तुम्ही. मुक्ता म्हणते 2 मिनिटं या ना इकडे जवळ जरा. सागर म्हणतो अहो हे काय बोलताय तुम्ही, तुमचे इरादे काय नेमके. मुक्ता ठरवते आता सागरची फिरकी घ्यायची. ती म्हणते इरादे तसे बरेच काही आहे पण तुम्हाला या म्हटलं ना या. सागर पुन्हा म्हणत असतो आवाज काय करताय तुम्ही. आता मुक्ता म्हणते काहीच बोलायचं नाही गपचूप या म्हटलं ना यायचं. सागर भीतभीतच येतो तिच्या जवळ. मुक्ता त्याला म्हणते आणखीन जवळ या. आता सागर जवळ आल्यावरती मुक्ता पुन्हा त्याच्या डोक्याला डोकं जोरात मारते आणि म्हणते असं डोक्याला डोकं मारलं ना की भांडणं होत नाही असं माझी आई सांगते मला. सागर म्हणतो हां आणि शेंडी पण येत नाही ना पुन्हा. मुक्ता म्हणते माझं काही नाही आहे पण तुम्हाला ऑलरेडी शेंड्या आलेल्या आहेत. मला नाही वाटत तुम्हाला पुन्हा एखाद्या शेंडीची गरज नाही, म्हणजे शिंग ती आहेतच तुम्हाला, भांडणं वगैरे कुठे आणखीन. मुक्ता त्याला अशी बोलते आणि जरा ओठ दाबते की हे आपण याला काय बोललो आणि म्हणते भांडणं वगैरे ठीक आहे. सागर म्हणतो काय तुम्हाला भांडायचं नाही आहे का सध्या माझ्याशी. मुक्ता म्हणते नाही नाही मला नाही भांडायचं आहे तुमच्याशी सध्या. सागर म्हणतो का एरवी तुम्हाला भांडायचं असतं माझ्याशी, तलवार घेऊन येता माझ्या मागे. नाही म्हणजे असं शब्दशः नाही बोलला तो पण गंमत करतोय मुक्ताची. आता सागर म्हणतो नाही नाही थांबा थांबा मला कारण द्या का नाही भांडायचं आहे तुम्हाला माझ्याशी. आता तो उगाचच मुक्ताला गोड गोड बोलून जवळ घ्यायचा प्रयत्न करतोय. सागर काय चाललंय तुमचं मुक्ता म्हणत असते. सागर म्हणतो सांगा ना नाही भांडायचं आहे का. अच्छा एक मिनिट असं तर नाही आहे ना. मुक्ता म्हणते काय. सागर म्हणतो म्हणजे तुम्हाला आत्ता मी आता तो तिला जवळ घेतो. तुर्तास तरी त्यांनी एवढंच दाखवलंय. असो पण आता हर्षवर्धन इकडे म्हणत असतो की काय ग सावनी आता तुझा विश्वास बसलाय ना माझ्यावर. सागर म्हणतो तशी पण सावनी जास्ती बिंडोक नाही आहे. ती म्हणते हो रे हर्षवर्धन बसलाय तर खरी. हर्षवर्धन म्हणतो थँक्यू तू विश्वास दाखवलास माझ्यावर. सावनी म्हणते मला कळत नाही आहे रे हर्षवर्धन, एरवी त्या मुक्तावर विश्वास ठेवत नाही मी, पण मी अचानक कसं काय तिच्यावर विश्वास ठेवला. पण तुला असं मी मारायला नको होतं सॉरी, पण असं अर्थ होत नाही बरं का हर्ष की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, कारण मी तुला जास्ती ओळखते, तुझ्या डोळ्यांना मी चांगलंच ओळखून आहे बरं का. एनिवेज माझा विश्वास काही तुटणार नाही आहे तुझ्यावरचा, पण माझ्या विश्वासाला तडा जाईल असं तू वागू नकोस. आणि हर्ष सॉरी तुझ्या तोंडात मारलं त्याबद्दल. अरे हर्ष तू समजून घे माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, तुझ्या बाबतीत मी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. 6 वर्षापासून तर एकच विचार आहे ना माझ्या डोक्यात आपल्या लग्नाचा, आणि आता मला असं काही करायचंच नाही आहे जेणेकरून आपलं लग्न स्पॉईल होईल. सो आपला हा खास विश्वास असाच राहू दे हं. पण मुक्ता मात्र सतत विचार करते तो सावनीचा. आता स्वयंपाकघरात असताना तिच्या मनात तोच चालू आहे विचार की सावनीला किती धोका देतोय तो हर्षवर्धन. 6 वर्षापासून ही सावनी त्याच्यासाठी काय नाही ते करते आणि हर्षवर्धन गैरफायदा घेतोय. सावनीला का विश्वास बसत नाही आहे या गोष्टीचा. सावनीने या सगळ्या गोष्टीतून वेळीच बाहेर यायला हवं, पण कसं आणि कुठे म्हणजे ती कुठे जाईल नंतर हर्षवर्धनने धोका दिला तर. बापरे सागर म्हणतात तसं मी खूपच विचार करते या सगळ्या गोष्टींचा. आता गॅसवरती पाण्याचं ते
ते भांड आहे ना ते तापलेलं असतं आणि ही तसंच ते उचलते आणि तिला जोराचा झटका बसतो आणि सागर तिच्या ओरडण्यामुळे पटकन येतो आणि म्हणतो कुठे लक्ष आहे तुमचं, केवढा झटका बसलाय, आणि तिचा हात नळाखाली धरतो जेणेकरून तिला थंड वाटावं. चटका बसलाय ना, तर आता ती बघायला लागते त्याच्याकडे आणि या मालिकेचं शीर्षक गीत इथे ते वाजवतात आणि इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केला आहे. तर मुक्ता अशी बघतच राहते या सागरकडे, पण पुढे आपण पाहणार आहोत की ही कृतज्ञ सावनी काहीच्या काही बोलते या माधवीताईंना. आता ही मुक्ताला अजून म्हणत असते आधी की सागर काय करताय. सागर म्हणतो तुमचा त्रास कमी करतोय, पण ही सावनी या माधवीताईंच्या मुक्ताच्या आईवडिलांशी भांडतीये. माधवीताई म्हणतात अहो तुमच्यासाठीच करत होते ना ते दोघं जण. सावनी म्हणते मी सांगितलं होतं का त्यांना माझ्यासाठी हे सगळं करा म्हणून. आता तो आदित्य म्हणतो मी काही या हर्षवर्धनला पप्पा म्हणणार नाही, मला माझे पप्पा आहेत स्वतःचे. आता हर्षवर्धन सावनीच्या मनात घालून देतो अगं सावनी हे असंच राहिलं ना तर तो तुला पण आई म्हणणार नाही एखाद दिवशी, मला माहित होतं हे सगळं असंच होणार आहे. आता पुढे काय काय तमाशा होतो ते बघत राहा. सावनी चांगलीच कृतज्ञ निघाली हे माधवीताईंना कळलंच आहे, पण आता सावनीची म्हणजे पुढे फजिती होणार आहे कारण हा आदित्य काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे. तर असा होता आजचा प्रेमाच्या गोष्टीचा भाग. आवडल्यास प्लीज लाईक करा प्रेक्षकांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.